विधान परिषदेतील 7 आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार. उद्धव ठाकरेंसह नीलम गोऱ्हे मिटकरींचा कार्यकाळ संपणार. उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का याची उत्सुकता. ठाकरेंच्या दबावामुळेच मुंबईमध्ये भाजपकडून मराठी महापौर रितू तावडेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांनी भाजपला डिवचलं. मुंबईतील मराठी माणूस हिंदू आहे हे भाजपला कळाल्याचा टोला. कल्याणमधील ठाकरेंचा बेपत्ता नगरसेवक राहुल कोट भाजपच्या मंचावर आल्यानं चर्चांना उधाण. भाजप आमदारांसोबत राहुल कोट दिसल्यानं राजकारणात खळबळ. नाशिकमध्ये शिवसेनेत नाराजी नाट्य. शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे नॉट रिचेबल. उपमहापौर निवडणुकीमध्ये डावलल्यानं नाराज. पुण्याच्या महापौर आणि उपमहापौर पदाची उद्या निवडणूक. पुणे शहराला उद्या नवे कारभारी मिळणार. महापौर उपमहापौर पदी कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष. महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेत फेरबदल होणार. शहरातील पदांची फेररचना करण्याचा मंत्री प्रताप सरनाईकांचा निर्णय. शिवसेना संघटन अधिक सक्षम करण्यासाठी सरनाईकांचा निर्णय. संघात भारतीय भाषाच चालणार. मातृभाषा किंवा हिंदी याला पर्याय नाही. केवळ हिंदू व्यक्तीच संघाचा सरसंघचालक बनू शकतो. मोहन भागवतांचं विधान. अभिनेता सलमान खानला संघानं आपल्या कार्यक्रमात बोलल्याबद्दल कौतुकच. आता मुस्लिमांना संघात खुलं आमंत्रण असणार आहे का? खासदार संजय राऊत यांचा खोचक सवाल. सोलापुरात ढाब्यावर आढळले 2 ईव्हीएम. राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांचा आरोप. पंचनामा करून मशीन स्ट्रॉंग रूममध्ये ठेवल्या. सीटीईटी परीक्षेदरम्यान महिलांना दागिने काढायला लावले. संभाजीनगरमधील परीक्षा केंद्रावरील प्रकार. परीक्षेला आलेल्या महिलांची गैरसोय. संत गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिन सोहळा. राज्यभरातून 700हून अधिक दिंड्या शेगावामध्ये दाखल. प्रकट दिनानिमित्त शेगावात भक्तांचा जनसागर.